नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो, भटकन ते अनोळखी दिशा वाघ 87मध्ये मी आपलं स्वागत करतो. तर आज मी आले ते मुंबईच्या प्रसिद्ध अशा मलबार हिल ठिकाणी. आणि मलबार हिल ठिकाणी आपण पाहायला गेलं तर बरेच प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यापैकीच एक आहे ते हँगिंग गार्डन, म्हणजे सर फिरोजशाह मेहता उद्यान. आता या हँगिंग गार्डनचा इथे थोडक्यात इतिहास मला इथे सांगावासा वाटतो. तर मित्रांनो, हे हँगिंग गार्डन जे आहे ते 1881 साली इथे त्याची निर्मिती झाली. आणि त्या निर्मिती करण्यासाठी आपल्या मराठी माणूस म्हणजे उल्हास धोपेकर यांनी या बागेचा आराखडा तयार केला आणि त्याप्रमाणे ती बाग तयार करण्यात आली. मित्रांनो, आपण जेव्हा हँगिंग गार्डनमध्ये या तर ह्या हँगिंग गार्डन हे आपल्याला हिरवागार निसर्गाने नटलेलं दिसून येईल. आणि ह्या हँगिंग गार्डनमध्ये विविध प्रकारची झाडे आहेत, वेगवेगळी फुलझाडे आहेत, वेगवेगळी पानं, इथे बरेच वनस्पती आपल्याला पाहायला मिळतील. आणि हो, इथे आपल्याला प्राणीसुद्धा पाहायला मिळतील, पण खरेखुरे नाहीत हो. ते आहेत झाडे झुडपांना आकार देऊन तयार केलेले प्राणी. आणि हेच प्राणी पाहण्यासाठी लहान मुले आणि पर्यटक इथे आवर्जून इथे ह्या गार्डनला भेट देतात. समोरच आहे ते कमला नेहरू पार्क आहे. आणि त्या कमला नेहरू पार्क म्हातारीचा बूट बघून आलात की लोक ह्या हँगिंग गार्डनला भेट देतात. चला, आता मी आपला जास्त वेळ घेत नाही. आता आपण हँगिंग गार्डन बघायला सुरुवात करूया. आहात ना माझ्यासोबत? असलंच पाहिजे, कारण आपण भटकन ते अनोखी दिशाचे मेंबर आहात. केवढं मोठं गार्डन, फोटो काढ. हां, ओके. काय अंगारू आहे का काय आहे? घोडा आहे. अँटिलिया बिल्डिंग कुठे आहे? ही काय समोर, आणि बाजूला लोढाची. ती बाईने सांगितलं. आता आपलं बोललं ना. अच्छा, पकडायला पाहिजे. फुलपाखरू बघ कुठे आहे? जमिनीवरती. हे पाणी असतं ना, छोटे फुलपाखरू. चल, मग ही ना, पण फुलं वेगळीच आहे. चल आपण तिकडे जायचंय. तिकडे ला जायचंय. चला. कोण? लक्ष द्यायला. हां खराब काय तर केलं तर. हां, बरोबर. असं काय नाही. गेम नॉट अलाउड. धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो, आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल.
आता आपली वेळ भटकंती अनुपे दिशा भाग 88मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण आपण सुरक्षित, आपलं कुटुंब सुरक्षित. आणि हो, एकदा हँगिंग गार्डनला भेट जरूर द्या आणि आपल्या आठवणीतल्या बँकेत ही आठवणसुद्धा फिक्स्ड डिपॉझिट करा.